हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते कुळथाचं माडगं. कुळथाचं पीठ अगोदर मी भाजून घेतले आणि आता मिक्सरला मी बारीक हे बघा अशी रवाळ पीठ तयार करून घेतलेलं आहे. तर याला माडगं म्हणतात. आपण याला खीर म्हणूया. आत्ताच्या काळात याला खीर म्हणू शकतो. माडगं हे पूर्वीची लोक बनवायची आणि हे सर्दीवरती उत्तम औषध आहे. पूर्वीच्या लोकांना सर्दी झाली की हे माडगं करून खायचे. तर आता मी ते माडगं दाखवते. हे आहे कुळथाचं पीठ, हे आहे तूप, गूळ, खोबऱ्याचे तुकडे. बस एवढंच, कमी साहित्य लागतं. माडगं बनवायला सुरुवात करते. तर जे कुळीथाचं पीठ होतं ना, हे बघा, हे असं पातळ करून घेतलेलं आहे. 1 ग्लास पाणी घातलंय आणि त्याचं असं पातळसं मिश्रण करून घेतलेलं आहे. परत इकडे थोडासा ओलं खोबरं आहे, नारळ, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. काजू बदाम, म्हणजे पूर्वी घालत नसायचे पण आता आपल्याकडे आहे तर आपण घालूया. काजू बदाम. आणि हे गव्हाच्या पिठापासून हे असे छोटे छोटे बटन बनवतात. याचे नाव मला माहीत नाही, पण मी लहानपणी खाल्लेलं आहे, कारण माझ्या घरी लहानपणी हे बनायचं कुळथाचं माडगं. आता मी उकळत्या पाण्यामध्ये गूळ घातलाय, खोबऱ्याचे तुकडे घातलेत, आणखीन थोडासा गूळ घालते. गोड गोड असतं ना, हे खीर टाईपच असतं, म्हणजे खीरच असते कुळथाची, त्याला माडगं म्हणतात. गूळ घातलाय. आता घालूया आपण कुळथाचं पातळ केलेलं पीठ. ते असं सोडून देऊया. लगेच मी घालते काजू आणि बदामचे तुकडे. आणि हे गव्हापासून जे तयार केलं ना, याचं नाव नेवर्गी आहे. मी विचारलं तेव्हा मला समजलं, याला नेवर्गी म्हणतात. आणि हे माडग्यामध्ये घातली जाते. म्हणजे पूर्वी लोक बनवायचे ना, तेव्हा ते असं बनवून घालायचे. आत्ता घालूया पाणी. माडग्यासाठी पाणी भरपूर लागतं. आता जवळजवळ माझे 4 ग्लास पाणी झालेलं आहे आणि 1 ग्लास माझं माडग्याचं पीठ होतं. तर आता आपण ते चांगलं भरपूर शिजवून घेऊया आणि शिजल्यानंतर वरून तूप घालायचं. आता माडगं जवळजवळ शिजलेलं आहे. चवीसाठी गूळ घातलाय ना, तर गुळासोबत थोडंसं आपण मीठ घालूया. मिठामुळे आणखीन चव छान लागते. आणि आता वरून तूप घालूया. आता घालूया साजूक तूप. साजूक तूप मी अर्धा चमचापेक्षा जास्त घेतलेला आहे. तूप घालूया. तुपामुळे खूप छान चव येते आणि रेसिपी पारंपरिक आहे. सर्दीवरती उत्तम उपाय आहे, करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. माझ्याकडे जास्तीत जास्त तुम्हाला अशा जुन्या पद्धतीतील पारंपरिक रेसिपी बघायला मिळतील. तर सबस्क्राईब करत चला.